फिरायला बॅग भरायची चाललंय इकडं. आमच्या नेहाची पहिली ट्रिप आहे. अवघी 2 वर्षाच्या प्रयत्नानंतर 3 वर्षाच्या प्रयत्नानंतर तिची पहिली ट्रिप आज होत आहे. काय मग मजा? खुश? आता बॅग भरली, आता जायचंय. आज संकष्टी आहे, खिचडी खायची चालले. काय मग पहिली ट्रिप? खुश? कुठं? हरिश्चंद्रगड? हॅलो नमस्ते, कसं काय? राम राम. दिस इज अनिल आणि वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल स्टार रायटर अनिल. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण निघालेलो आहे एक नवीन दौऱ्यावरती, ते म्हणजे हरिश्चंद्रगड. याआधीसुद्धा मी हरिश्चंद्रगडला जाऊन आलो आहे. डबल जाण्याचं कारण म्हणजे माझी बहीण खूप अगोदरपासून माझ्या मागे लागली होती, मला कुठेतरी फिरायला घेऊन चल, फिरायला घेऊन चल. 1-2 वर्ष झाले तिला कुठं गेलो नव्हतो फिरायला. 3 वर्ष झाली तिला कुठे घेऊन गेलो नव्हतं फिरायला. तर माझे आंबिवलीचे काही मित्र होते, ते चालले होते हरिश्चंद्रगडला. त्यांच्यासोबत योगेश आहे. योगेशसोबत त्यांची बायको म्हणजे आमची वहिनी, त्याची वहिनी आहे. तर बोललो, मी पण बोललो मग माझ्या बहिणीला घेतो. आता मी आलेलो आहे इकडे कल्याणच्या इकडे भिवंडी बायपासच्या इथे. इकडे थांबलो आहे म्हणजे माझा एक मित्र येतो आहे रोहित म्हणून, त्याची वाट बघतो मी इकडे. तो आला की आम्ही आमची राईड सुरू करणार. आत्ता वाजले संध्याकाळचे 5:30. आम्हाला जायला अंधार पडणार आहे. आमचा प्लॅन असा आहे की आम्ही आता जाणार आहे. योगेशचा मित्र आहे, त्याच्या मित्राच्या घरी. तो हरिश्चंद्रगडाच्या जवळच राहतो आणि त्याच्या घरी आम्ही रात्री जाऊन थांबणार. आम्ही उद्या सकाळी 4-5च्या दरम्यान गड चढायला सुरुवात करणार आहे, असा आमचा प्लॅन असणार आहे. त्यामुळे आम्ही आता संध्याकाळच्या 5:30ला निघाले. रात्रीची रायडिंग करावी लागणार आहे. काय नाही खुश आहे? खूप खुश. 3 वर्षाची वाट बघत होती, फायनली तो दिवस आज आलाय. खुश आहे कोणतरी आज खूप. तर चला बघू. इथून रोहित आला की आम्ही आता निघणार इथून. घरी येऊन पण झोपला कोण? तो. येडे तोंडाव पाड तोंडाव. लागला काय? हा पहा निसर्ग कसा आहे. चिमण्यांचा आवाज आहे का? डोंगरावरती पूर्ण धुके बसलेले आहेत. आणि हे पहा घर योगेशच्या मित्राचं. इथे आम्ही रात्री थांबलो होतो. रात्री ट्रॅव्हलिंगचा व्लॉग काढता नाही आला, पाऊस पडत होता खूप, त्यामुळे व्हिडिओ काढता नाही आला. सकाळी लवकर 5ला उठून गडावरती जाऊन सूर्योदय बघायचा प्लॅन होता आमचा, परंतु रात्री झोपायला उशीर झाला आणि सकाळी उठायलाही उशीर झाला. आता सकाळचे 6:45 वाजलेत, तरी काय इकडून आम्ही हललेलो नाही. तर थोड्याच वेळात आम्ही इकडून निघणार आणि इथून जाणार आता हरिश्चंद्रगडसाठी. इथून हरिश्चंद्रगडचा रस्ता 1.25 तास एवढंच आहे, त्यामुळे काय आम्ही लगेच पोचणार तिकडे. या ठिकाणी आम्ही थांबलो होतो. योगेश त्यांचं नियोजन होतं, इथं चिकन बनवलं होतं. पण मी आणि नेहा काही चिकन खात नाही, मग आम्ही पनीरची भाजी आणली होती हॉटेलमधून. हे बघा घर, पूर्ण गावची वाईब आहे. इथे गावच आहे, खूप आतमध्ये घर आहे. गाड्या लावल्यात बाहेर आणि तिकडून 5 मिनटं चालत इकडे या घरापर्यंत पोचलोय. खूप छान असं निसर्ग आहे या ठिकाणचं. रात्री आम्ही 2च गाडी घेऊन इकडे आलो होतो. आमच्या अगोदर 3 गाड्या इकडे पहिल्यांदाच पोचलं होतं जेवण बनवण्यासाठी. रात्री रोहित आणि मी इकडे आलो होतो. रोहित, कसं होतं इकडे यायला रस्ता? खूप भारी, एक नंबर ना. मजा आली. मजा आली म्हणजे
खूप असं आतमध्ये यांचं गाव असल्यामुळे ना निसर्ग इथला एक नंबर आहे. धुकंबुक सुंदर वातावरण पण सुंदर झालंय आणि धुके पण मस्त दिसतात मागे डोंगरावरती. बघा धुके कसे थांबले. सकाळ सकाळी मस्त या वातावरणात चहा एक नंबर कॉम्बिनेशन आहे इकडचं. आणि कसं वाटतंय? मस्त. अर्ध्या रस्त्यात पोचले, थोडं राहिलंय. वातावरण पण खूप छान आहे. रात्री झोप लागली का? भारी. दमून आलेलो एकदम झोपलेच डोळा कसा लागला कळालं पण नाही. इकडे वाघाच्या भीतीने आमची झोप लागली नाही. बाहेर गावाला आलेस? आपल्या गावापेक्षा भारी आहे. बाबा निघालेत मशाकडे. त्यांना काय असं सोडता? मागे माणूस लागत नाही? लागतो. मग आता परत तुम्ही चाललाय? कोण चाललंय? हा दादा आता चाललाय म्हशी घेऊन. आता परत कधी येणार? 10 वाजता. 10 वाजता. आता 7 वाजलेत ना. 2 तास बाद झाले. कुठे घेऊन जाणार? इथंच काय? नाही तिकडे आहे ना माळ. माळाला घेऊन जाणार. याला अंगाव. हा रात्रभर माझ्या बाजूला झोपलेला. दोघांच्या बाजूला झोपलेलो. रात्री घाबरलेला. रात्री खूप घाबरला. रात्री घाबरला. आम्हाला पण वाटलं वाघ बिघ आला काय. आमची झोप पण नाही लागली. काय रे घाबरलास? अरे घाबराय काय आलं तुला? शी आहे का? सॉरी. काय झालेलं तुला? हे पहा घर आतून. तेजू वहिनी काय चाललंय? सकाळचा नाश्ता चाललाय बनवायचा इकडे. पोहे आहेत पण भातासारखे आहेत. गावठी पोहे आहेत भातासारखे आहेत. ते भातासारखे नाही, भाताचे पोहे. काय नाही पोहे, रात्रीचा भात राहिला होता, सकाळी गरम करून खायचं चाललंय. जुगाड. त्या घरापासून थोडं खाली आल्यानंतर इकडे खाली उतरावं लागतं डोंगरातून. इकडून बघा वरून आलोय. इकडे खाली उतरल्यानंतर इकडं सुंदर असा डबका बोलतात, डबका. हा इकडे सुंदर असा डबका आहे. पोहायची इच्छा होत आहे पण आपल्याला जायचं आहे हरिश्चंद्रगडला, त्यामुळे आत्ता काय करू शकत नाही आपण. तर फायनली घरातून आता आपण निघालेलो आहे हरिश्चंद्रगडसाठी. आपल्या गाड्या लावल्यात एकदम घरापासून थोडं लांब लावल्यात. चिखल असल्यामुळे घरापर्यंत गाडी काय पोहोचत नाही. रोहित आणि मी इकडे आलेलो पाणी भरायला हंडा घेऊन. इकडे कुठे पाणी दाखवतो. हा तुम्ही बोलू नका, आमच्या सोबत आलेलं नाही तुम्ही. असं जोडे आहे. जेवण कसं आहे, एवढं जेवण कसं खाल्लं मग? पुढे येऊन केलं म्हणून खाल्लंय ना. आम्ही नाही खाल्लं. खात नाही. आम्ही नाही खाल्लं, आम्ही पनीर भाजी आणली होती. कुठं आलाय? हरिश्चंद्रगड. जोश दाखवा जरा. हाय जोश आहे. दाखवतो आता. आम्ही मग पाणी कुठून आणलं होतं पहा. इकडे 12 महिने पाण्याचा झरा आहे. या ठिकाणाहून इकडची लोक पाणी भरतात. आम्ही पण मगाशी हंडा घेऊन इकडे आलो होतो. हो हे बघा इकडून पाणी आणलंय. रोहित्याने डोक्यावर कळशी नेली हंडा. मी आलेलो, आपली गाडी लावली होती तिकडं. एक नंबर गाव आहे या योगेशच्या मित्राचा. पूर्ण धुके पडलेलं आहे डोंगरावरती. तेव्हा तिकडे घरं दिसत असतील, तिकडे गाव आहे. तिथपर्यंत आम्ही चालत गेलो होतो. तिकडून आता चालत आपल्या गाडीपर्यंत आलेलो आहे. हे पहा माकड. याचं लग्न झालंय वाटतंय का? इकडच माकड आहे.
हे पहा आपला पूर्ण स्क्वॉड, अजून 2 गाड्या मागून येत आहेत. गणपती बाप्पा. थोडा गाडीचा प्रॉब्लेम झाला होता, झाली सरळ. झाले आता सरळ झाले. आता काय झालं, हिला सांगितलं व्हिडिओ काढ, व्हिडिओ पण काढल्या. व्हिडिओ कुठे? सगळे व्हिडिओ गेले. मायक्रो मूवी मोड मध्ये कॅमेरा होता, क्विट दाबला, सगळे व्हिडिओ गेले. एवढे भारी भारी जागा होती. हिला म्हटलं मागून शूट कर गाडीवरती, सगळं मस्त मस्त हिने व्हिडिओ काढल्या होत्या, पण आता व्हिडिओ गेलात कुठे? गेले. एक काम जमता नाही तुझे. गलतीच हो गया. अरे तर आपण पोचलेलो आहे या प्रवेशद्वारापाशी. इकडून अभयारण्याला सुरुवात होते. आम्ही सर्वजण हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे. बा आपली गँग सर्व. हे आमचे गाईड आहे. महादेव महादेव. हा पावर हरिश्चंद्रगड, पण थोड्या वेळाने चढल्यानंतर त्या गुफांच्या इथं जवळ जाणार आहे. फायनली गडाच्या पायथ्याशी. चला गड चढायला. नेहाने आमच्या सुरुवात केलेली आहे. तिच्या लाईफ मधला हा पहिला किल्ला आहे. दुसरा सहल गेलेली शिवनेरीला. ही पहा आपली सर्व गँग. आपल्याला त्या सुंदर अशी लोखंडी जिना लागलेला आहे. काय रोहित, दमलास नाही आपण दमणार नाही एवढ्या. व्ह्यू कसा आहे एकदम. व्ह्यू बघा एक नंबर व्ह्यू. आपण खाली आपल्या गाड्या पार्किंग लावलेल्या आहे तिथं. सध्या तसाच्या ट्रेकिंग नंतर आम्ही अशा ठिकाणी आलेलो आहोत. इथून व्ह्यू बघा कसा आहे. ज्या खालून गुफा दाखवल्या होत्या त्या ठिकाणी आता आपण पोचलेलो. खूप फास्टमध्ये आलो आपण. बघा काय नाही, आपण खूप फास्टमध्ये आलो. खूप फास्ट पण आलो आणि आपल्या याच्यात गर्दी पण थोडी कमी वाटली. पुढे लय गर्दी गेली. आणि बघा दगडाच्या आतमध्ये दुकानं टाकली. खूप टाइम नंतर एक सरळ असा रोड आलेला आहे. नाही खुश आहे आमची सरळ रोड बघून. हा ना, मगासपासून नुसताच चढ होता, आताच कुठं आता उतार आला. वाटेत आपल्याला जाताना धबधबा पण लागणार आहे. आवाज येत आहे त्याचा. थोड्या वेळाने पुढे गेल्यानंतर दाखवतो. इथून दिसतं थोडं थोडं, पण ते पूर्ण दिसत नाही. आलेला आहे सुंदर असा धबधबा. व्हिडिओ मध्ये एवढं छान दिसत नाही, पण
प्रत्यक्षात एक नंबर असा धबधबा इथे. ह्यांचा काय फोटो संपत नाही आज. पुढं पुढं आल्यानंतर खूप सुंदर अशी जागा आपल्याला लागलेली. फुल एन्जॉय करतात इकडे. आणि हेच पाणी खाली जाऊन धबधब्याचं रूपांतर घेते, जो मी मगाशी दाखवला होता ना त्या धबधब्याच्या एक्झॅक्टली. आता आपण थोडं वरती आलोय. आपली गँग इकडे बसलेली आहे. थोडं वर आल्यानंतर आपले काही मित्र भेटलेले आहेत. तेव्हा हे अतुलचे मित्र आहेत. काय रे अतुलला कुठे सोडला? तू घेऊन आला नाही अतुलला? त्याला म्हणा घरीच बस. घरीच बसणार. बोले चला बाय बाय. गाडी एक मागून अतुल बघ तुझे मित्र आले. तू कुठं आहेस? खूप सुंदर असा ब्रिज आहे इकडे वाटेमध्ये जाताना. इकडे सुंदर असा व्ह्यू. ये ये पाण्यातून. फायनली आपली पोरं वर आलेली आहेत. वहिनी खुश असते सगळ्यात जास्त. सगळ्यात जास्त वहिनी खुश असते. दमून भागून कशी आले का? पोचलं काय का या ठिकाणी आम्ही ग्रुप फोटो काढला होता. हे पहा मंदिर. आम्ही मंदिरात दर्शन घ्यायला चाललेलो आहे. आज रविवार असल्यामुळे गडावर पूर्ण गर्दीच आहे. लाईन लागली इकडे मंदिरात जाण्यासाठी. आम्ही पण आता रांगेत जाऊन उभे राहतो. मंदिराच्या थेट समोर मारुतीची मूर्ती आणि आतमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आहे. शिवलिंग आहे. सध्या इथं आरती चालू आहे. खूप बरोबर टायमिंगवरती आपण इकडे आलो आहे. ती गर्दी गेल्यानंतर खाली उतरतो. आता आतमध्ये पूर्ण पाणी भरले आणि पाण्याच्या बरोबर मधोमध शिवलिंग आहे. निघालेले दर्शन करायला. या ठिकाणी आहे ना पूर्ण 4 स्तंभ होते आणि हे 4 स्तंभ 4 युगाला दर्शवतात. इकडचे 3 स्तंभ तुटलेले आहे. म्हणजे आता जो एक स्तंभ उडलेला आहे तो कलियुगचा स्तंभ आहे. मस्त म्हणजे अशी गोष्ट आहे. हे पिलू आलं पाण्यातून फिरून. सर्वजण दर्शन घेऊन कोकण कड्याकडे चाललोय सगळेजण. मंदिर इकडे आणि कोकण कड्याला जायला रस्ता इकडून आहे. कोकण कड्याला जाण्यासाठी खूप गर्दी आहे. रस्ता जाम झालाय. फायनली आम्ही सर्वजण आलेलो आहे कोकण कड्यावरती. खूप सुंदर असा धुका आहे. त्याच्यामुळे कोकण कड्याला आम्ही सुंदर
अरे कहना क्या चाहते हो? सर्व धुके कोकण कड्यावरती पसरल्यामुळे ढगाचं स्वरूप आलेलं आहे. काय ढगात आलाय? ढगाच्या वर आलेलो आहे आम्ही सगळे. पूर्ण धुके जमिनीवरती आले. हे बाई इकडं सर्ग सर्ग म्हणतात तो ह्योच काय सर्ग. पडी पिढी हळूहळू हळू. कुछ भी दिखाई नहीं दे रहा है इधर. कोहरा कोहरा छाया हुआ है इधर सब जगह. सब जगह धुका धुका पड़े. जग सगळं नीचे आया है. कोकण कड्यावरती आता बसलेलो आहे जरा शेव खाण्यासाठी. ब्रेक घेतला नव्हता, डायरेक्ट वर आलेलो ना. बघ आपल्या गडावरचं जे जे पाहण्यासारखं होतं ते सर्व बघून झालेलं आहे. आता आम्ही आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. आता खाली उतरून गाड्या काढून आता आम्ही पुन्हा त्या घरी जाणार आहे, कारण बॅगी बिगी सर्व आपल्या त्या घरात आहेत. तर फायनली आपण गडाच्या पायथ्याशी आलेलो आहे. गाड्या पार्किंग केल्या होत्या इथं. हे पोचले का बाबा सगळे? पोचले का? पोचलो. पोचले का? पाय तर कापतायत का? पाय असे थोडेसे हलतायत असं फील होतंय. घरी जाऊन आयडेक्स लावायची गरज. पाय कापतायत. तुझे कापतायत का? हो पाय कापतायत का? कसं वाटलं? गड किल्ला चढण्यापासून ते तो पार करेपर्यंत आनंद किती आहे. नाही कसं वाटलं तुला? आता आम्ही आलेलो आहे पुन्हा एकदा योगेशच्या घरी, कारण आपण आपलं सामान वगैरे बॅगा सर्व इथेच ठेवल्या होत्या. ते आता बॅगा घेण्यासाठी इकडे आलं. ही ट्रिप खूप सुंदर अशी ट्रिप होती. मी अशा तऱ्हेने आपल्या व्हिडिओची एंडिंग इथेच करतो, कारण की आता घरी जाताना आता आम्ही थांबणार नाही कुठे, आता डायरेक्ट घरी जाणार. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि ह्या व्हिडिओला लाईक जरूर करा आणि शेअरही करा दुसऱ्या लोकांना. तर चला भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. बाय.